हॅलो फ्रेंड, कसे आहात सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल. मी प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर सर्वात आधी तर सर्व माझ्या गोडताईंना शुभ दिवसाच्या शुभेच्छा. तर कसं असतं ना, आपण जे काही करतो ते आपण एकमेकांना बघतो, एकमेकांचं बघून आपण इन्स्पायर होतो. म्हणून आपल्याही डोक्यामध्ये काहीतरी आयडिया येतात. म्हणून आपण ठरवतो की नाही, आपणही असं काहीतरी केलं तर आपणही असं होऊ शकतो. तर असंच काहीतरी माझ्या सोबत झालेलं आहे आणि मीही कोणाला तरी बघून इन्स्पायर झाले आणि मी ठरवलं की मी सुद्धा यूट्यूब चॅनल चालू करावं आणि काहीतरी त्यातून मी माझ्याकडून दुसऱ्यांना काहीतरी शिकता यावं. आणि जसं मी दुसऱ्याकडून बघून शिकत आहे तसं माझ्याकडूनही कधीतरी कोणीतरी काहीतरी बघून शिकावं. तर असं मला वाटलं, म्हणून मग मी ठरवलं की आपणही यूट्यूब चॅनल चालू करावं. तर इथे आमचं किचनमध्ये फॅन बसवायचं चाललेलं होतं. तर किचनमध्ये फॅनच नव्हता, म्हणून मग घरामध्ये फॅन होते आमच्या, 3 फॅन होते. एक हॉलमध्ये लावलेला होता आणि 2 एक्स्ट्राचे होते. तर एक आम्ही गावाला घेऊन गेलो आईच्या इकडे लावायला आणि एक आता आहे ते म्हटलं इथं लावून घ्यावं. कारण कधी म्हणजे उन्हाळ्यात वगैरे खूप गरमी होते किचनमध्ये, म्हणून असं ठरवलं की आज इथे फॅन लावून घ्यावा. कारण ना किचनमध्ये काय होतं, हे वरती पत्रा असल्यामुळे खूप गरमी होते आणि काही पुसून वगैरे घेतलं ना, किचनमध्ये रूम वगैरे पुसून घेतला तर तो काय पटकन सुकतच नव्हता. मग तिथं जायला मग आम्हाला 15-20 मिनटंच अशी वाट बघावं लागायची. मग आता कसं पुसून घेत फॅन चालू केला की सुकून जाईन लगेचच आणि किचनसुद्धा सुकून जाईन. तर असो ह्या बाकीच्या गोष्टी. तर आता फायनली आमचा फॅन बसलेला आहे आणि आता माझे कामंसुद्धा सुरुवात झालेली आहे. गॅस घासायचा राहिला होता, म्हटलं आता ते घासून घ्यावा. कसं असतं ना की आपलं घर, आपला किचन म्हणजे हे आपण आपलं तिथे काय म्हणतात ते, आपण आपलं अन्न शिजतं तिथं, ते आपण तिथं म्हणजे सगळं, म्हणजे आपण जर का व्यवस्थित खाल्लं पिल्लं तर आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकतो. तर इथे आपलं छान असं म्हणजे जेवण असतं. आपण मनावर आपल्याला जे काय आवडतं ते आपण इथे करून खाऊ शकतो. तर मग आपला तो एरिया तर स्वच्छ असलाच पाहिजे. म्हणून मग मी काय करते की किचन माझं आठवड्यातून 15 दिवसातून मी हे असं स्टाईल वगैरे तशा माझ्या हाताला येतील तेवढं तर मी घासतेच. पण हे खूप उंचचे आहेत ना, मग त्या मला स्टूल घ्यावा लागतो, म्हणून मग त्याला काय लवकर हात लागत नाही. तर काल जसं की तुम्ही बघितलं की मंचुरियन वगैरे केलं होतं. मग आता ते खूप तेलकट दिसत होतं आणि हे काय होतं, पावसाने घराला मॉइश्चर पकडलं जातं, तर मग त्यामुळे मग ते जास्तच घाण दिसतं. म्हटलं चला आता आज ते करून घ्यावं, म्हणून मग ते करायला घेतलं आणि लगेचच म्हटलं भांडेसुद्धा घासून घ्यावे. तर भांडेही घासून घेतले. काही भांडे जास्त नव्हते, थोडेसेच होते भांडे, म्हणून म्हटलं पटापट असे भांडे घासून. तर भांडे घासून झाल्याच्या नंतर मी थोडासा कापूर वगैरे जाळला घरामध्ये. तर सायंकाळच्या टायमाला जाळल्यावर बरं वाटतं. तर माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून सांगायला विसरू नका. प्लीज तुमच्या सपोर्टची मला गरज आहे, कारण मी सुद्धा माझंसुद्धा चॅनल नवीनच आहे आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला तर बाय.